छत्रपती संभाजीनगर शहरातील एका शिक्षिकेशी सहकारी शिक्षकानं विदेशात नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी हुसेन अबू सोयदान यांच्या विरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित शिक्षिका एका शाळेत कार्यरत होते। ओळखीचं रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर आरोपीने विदेशात नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर विविध कारणे सांगून त्याने महिलेकडून लाखो रुपये आणि सुमारे 6 तोळे सोन्याचे दागिने घेतले। दरम्यान आरोपीने मुस्लिम पद्धतीने लग्न करत महिलेला कलमा पठणही करायला लावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। त्यानंतर आरोपी विदेशात फरार झाल्याचं समोर आलं। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित महिलेनं पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केलाय। हुसेन अबू सोयदान याच्यासोबत माझी ओळख एका शाळेमध्ये झाली आणि शाळेमध्ये झाल्यानंतर ओळख जास्त कामानिमित्त वाढली आणि त्यानंतर आम्ही बाहेर पण भेटायला लागलो। तर त्याने सांगितलं की हे जे शाळेमध्ये कमी जे पेमेंट आहे त्यावर तुम्ही काम करताय, तर आपण ॲब्रॉडमध्ये जाऊन एक लक्झरियस लाईफ तुम्हाला मी देऊ शकतो। आणि त्या ह्यानं त्यानं माझ्याकडून जवळपास ऑनलाईन आणि कॅश स्वरूपात 3,80,000 रुपये घेतले। त्यानंतर ही गोष्ट ज्यावेळेस घरी कळाली, तर घरी कळाल्यानंतर माझे पती आणि माझ्या फॅमिलीनं माझ्याशी पूर्णपणे कॉन्टॅक्ट तोडले। त्यानंतर आम्ही एक फ्लॅट रेंटनं घेतला। फ्लॅट घेतल्यानंतर त्यानं 19 एप्रिल रोजी माझ्यासोबत तो म्हणाला की ॲब्रॉडमध्ये जर राहायचं असेल तर तिथं मुस्लिम सोसायटी कम्युनिटी तिथे जास्त आहे आणि हिंदूंना एवढं लवकर जॉब वगैरे नाही देऊ शकणार ते, तर आपण एक मुस्लिम पद्धतीने लग्न करूया। मुस्लिम पद्धतीने त्यानं माझ्याशी कलमा वगैरे म्हणजे ते वाचायला काय पढणे वाचणे काय असेल ते, आणि 20 एप्रिल रोजी त्यानं माझ्याकडनं 6 तोळे सोनं घेतलं। आणि सोनं आणि पैसे मिळाल्यानंतर त्यानं पूर्णपणे माझ्याशी कॉन्टॅक्ट 25 एप्रिल पासून तोडले। ज्यावेळेस ही गोष्ट मला कळाली की त्याचा मोबाईल स्विच ऑफ आहे, तर मी त्याच्या ॲड्रेसवर गेले। ॲड्रेसवर गेले असता तिथे त्याची फॅमिली होती। वडिलांनी सांगितले की आम्हाला तो कुठं गेलेला आहे हे माहिती नाही। आणि मी म्हटलं मग तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही मिसिंग कंप्लेंट करा। तर नाही म्हणे, मिसिंग कंप्लेंट वगैरे आम्ही काही करणार नाही, कारण की मिसिंग कंप्लेंट ते कशासाठी करतील, कारण की ते फॅमिली पूर्ण त्याच्यामध्ये सामील होती। लग्न त्याचं 2दा झालेले। पहिली पत्नी शी डिवोर्स होऊन दुसरी पण सोबत राहत नाही असं तिथं घरी गेल्यानंतर मला कळालं की त्याची दुसरी पत्नी पण त्याच्या सोबत राहत नाही, एक मुलगा पण आहे त्याला। पोलीस केस केल्यानंतर काय आता? पोलीस केस केल्यानंतर रोज मी फोन करतीये की काय झालं सर, पुढे काही कळालं का, तो कुठे आहे काय नाही। तर त्यांनी फक्त एवढं सांगितलं की हो कळालं म्हणे, तो दुबईला पळून गेलेला आहे। पण त्यानंतर काहीच त्या केसमध्ये माझ्या इम्प्रूव्हमेंट मला दिसून येत नाहीये। रोज कॉन्टॅक्ट करतीये तर माझी एकच मागणी की तो टुरिस्ट विजावर गेलेला आहे आणि 3 महिन्यानंतर त्याचे जे इंडियामध्ये परत येण्याचे चान्सेस आहेत, तर तोपर्यंत लुकआउट नोटीस त्यांनी जारी करावी, किंवा जे काही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत त्यांनी त्याला कसे त्या गुन्हेगाराला पकडण्यात येईल याच्यासाठी त्यांनी मला पूर्णपणे मदत करावी। बस एवढंच माझं सांगणं।